कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदावरून आज महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली। राष्ट्रवादी अजित पवार गटाला परिवहन सभापती पद देण्याचा निर्णय झाला होता, पण वेळेत निरोप मिळाला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभापती पदाच्या उमेदवार मानसी लोळगे वेळेत पोहोचल्या नाहीत। ऐनवेळी शिंदे शिवसेनेचे सत्यजित जाधव यांचा अर्ज परिवहन सभापती पदासाठी भरण्यात आला। राष्ट्रवादी गटाला एकही पद मिळालं नसल्याने गटनेते आदिल फरास प्रचंड नाराज झाले। कुणाच्या तरी हट्टासाठी जर राष्ट्रवादीला डावललं जात असेल तर ते खपवून घेणार नाही असं सांगत आदिल फरास यांनी महापालिका चौकात तीव्र नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी परिवहन आणि महिला बाल कल्याण समिती सभापती उपसभापती पदासाठी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती। यंदाचं परिवहन समिती सभापती पद राष्ट्रवादीला देण्याचा नेत्यांचा निर्णय झाला होता, पण हे पद शिंदेगड शिवसेनेला मिळालं पाहिजे अशी भूमिका शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतली होती। तर स्थायी आणि महिला बाल कल्याण सभापती पद भाजपला मिळणार आहे। राष्ट्रवादीला परिवहन सभापती पद द्यायचं झालं तर भाजपच्या नगरसेवकांचं अनुमोदन द्यावं लागणार होतं, त्याची भाजपनं तयारी केली होती। त्यानुसार परिवहन समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या मानसी लोळगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय झाला, पण त्यांना निरोप द्यायला वेळ झाला। त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक महापालिकेत वेळेत पोहोचले नाहीत। सायंकाळी 5 वाजण्याची वेळ जवळ आल्यानं ऐनवेळी शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी 4:58 सभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केला। त्यानंतर अवघ्या काही क्षणात राष्ट्रवादीचे आदिल फरास मानसी लोळगे यांना घेऊन महापालिकेत आले, पण वेळ संपली असल्यानं त्यांना अर्ज भरता आला नाही। त्यानंतर आदिल फरास यांनी महापालिका चौकात तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजपबद्दल तक्रार नाही, पण कुणाच्या तरी हट्टासाठी महापालिकेत पद वाटप होत असल्याचा त्यांनी आरोप केला। तर राष्ट्रवादीचे नियाज खान यांनीही उघड नाराजी व्यक्त केली। सुमारे अर्धा तास महापालिकेच्या चौकात हा वाद आणि नाराजी नाट्य सुरू होतं। दरम्यान भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता परिवहन सभापती पद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता, पण निरोप देण्यास थोडा विलंब झाला। समन्वय ठेवण्यात कमी पडल्याचं प्राध्यापक पाटील यांनी मान्य केलं। वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केला नसता तर काँग्रेस आघाडीचा सभापती बिनविरोध झाला असता। त्यामुळे शेवटच्या मिनिटाला शिवसेनेच्या सत्यजित जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून भाजपच्या नगरसेवकाची सही असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं। पुढील 5 वर्षात महायुतीच्या 3ही पक्षांना पद देण्याचा फॉर्म्युला तयार झालाय। महापौर पदही 5 वर्षात 5 जणांना मिळेल, त्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडून घेण्यासाठी पालकमंत्री प्रयत्न करतील असंही प्राध्यापक जयंत पाटील यांनी नमूद केलं। मात्र आजच्या परिवहन सभापती पदाच्या निवडीवरून महायुतीमध्ये वाद उफाळून आल्याचं दिसून आलंय।